नाही, भारतीय जनता पार्टी काही निवडणुकीकरता काम करत नाही. भारतीय जनता पार्टी कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, देशाकरता काम करतो, राष्ट्राकरता काम करतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षामध्येही भाजपचा कार्यकर्ता तसंच काम करतो आणि निवडणूक होणाऱ्या शेवटच्या वर्षातही भाजपचा कार्यकर्ता तसंच काम करतो. त्यामुळे निवडणूक आहे म्हणून काही वेगळं काम आम्ही करतो असं नाही आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. आम्ही राष्ट्रासाठी काम करतो, समाजासाठी काम करतो, हिंदुत्वासाठी काम करतो. निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केलेल्याच आहेत मुंबई महानगरपालिकेच्या येत्या 15 जानेवारीला आणि त्यामुळे त्या निवडणुका होतीलच. आणि जसं मी सांगितलं तसं मुंबईकर जनता त्यांना ज्यांनी फसवलं, त्यांना ज्यांनी लुटलं, त्यांचा हिशोब हा येत्या 15 तारखेला चुकता करेलच. नाही, निवडणूक आयोग हा पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमधला विषय आहे. याचं उत्तर राज्य निवडणूक आयोगच देईल. परंतु माझा जोपर्यंत समज आहे तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ऑब्जेक्शन्सला त्याचं कॉग्निझन्स घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती करेक्शन करण्याचं काम त्यांचं सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर कधीच नव्हता, भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता. 25चे 25 वर्ष त्यांचाच महापौर आणि त्यांचा स्टँडिंग कमिटी चेअरमन होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनर अशी 3 मुख्य जे पदं असतात ती असतात, जी डिसिजन मेकिंग अथॉरिटी असतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी एक मिनिस्क्यूल पार्टनर होती. 1992 साली आमचे 13 नगरसेवक होते, 97 साली आमचे 26 नगरसेवक झाले, 2002ला 29 नगरसेवक होते, त्याच्यानंतर 30 होते आणि त्याच्यानंतर 32 होते. त्यामुळे साधारणतः संपूर्ण हाऊसच्या 10 ते 12% स्ट्रेंथ ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची होती. त्यामुळे डॉमिनंट पार्टनर ही त्यावेळेची शिवसेना हीच होती. आणि हे सर्व श्रुत आहे की मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन हा कुठून इन्स्ट्रक्शन्स घेतो, त्यांचं रिमोट कंट्रोल कुठे असायचं. त्यामुळे त्यांचा रिमोट कंट्रोल ज्यांच्याकडे असायचा तेच ह्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. याचा आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही. याच्यामध्ये अनेक प्रकरणांवरती कारवाई सुरू आहे. मिठी नदीच्या विषयामध्ये ऑलरेडी काही लोक जेलमध्ये आहेत, काही लोकांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई कायद्याच्या अधीन राहून ॲज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही होणारच आहे. परंतु सर्वात मोठा निर्णय हा मुंबईकर जनता 15 तारखेला देणार आहे आणि त्या निर्णयाची वाट सर्वच पाहत आहेत.